मैं राकेश साहू, हमारे सामने ठाकरे जी है, उनके कुछ विषय और कुछ मुद्दे हैं। सर मैं शिक्षक हूँ और मेरे जैसे 632 शिक्षक यहाँ पे 7 दिन से हम आंदोलन कर रहे हैं। संवैधानिक मार्ग से यहाँ पे हम आंदोलन कर रहे हैं। हमारी मांग एक ही है कि हमारा जो वेतन है, जो पगार है, जो सैलरी है हमारी, जो सरकार के अधिकारियों ने बंद की हुई है, हमको इसकी कोई भी सूचना नहीं दी है और हमारी सैलरी बंद की है। 10 महीनों से हमारी सैलरी बंद है। इसके लिए हम हाईकोर्ट नागपुर में हमने याचिका दायर की और उस याचिका में हाईकोर्ट ने हमारे फेवर में निर्णय दिया कि 2 वीक में इनका पेमेंट रिलीज किया जाए। और ये दिवाली के पहले से ये हाईकोर्ट के आदेश जो है, ये हाईकोर्ट के आदेश का पालन नहीं हो रहा है और हमारी सैलरी रोकी गई है। इसलिए हम यहाँ पे आंदोलन कर रहे हैं। हमारी जो मांग है ये राष्ट्र मांग है। हम किसी को, ये सरकार को हम भीख नहीं मांग रहे हैं। हम जो कार्य कर रहे हैं, शैक्षणिक कार्य कर रहे हैं, शिक्षा देने का कार्य कर रहे हैं, वो शिक्षा देने के कार्य की जो सैलरी हमको मिलती है वो सैलरी हम मांग रहे हैं। कल के विधिमंडल में इस महाराष्ट्र के आदरणीय विधानसभा अध्यक्ष इन्होंने कहा है कि कल की जितने भी लक्ष्यवेदी में जो सूचना थी उन सूचनाओं का पालन करो और उस जहां पे आंदोलन शुरू है शालार्थ संघर्ष समिति द्वारा, तो उस शालार्थ समिति द्वारा आंदोलन शुरू है, वहां पे शिक्षा मंत्रालय का एक शिष्टमंडल जाके उनकी समस्याओं का पूरी तरह से समाधान करके यहाँ पे रिपोर्टिंग करो, ऐसी सूचना दी है। लेकिन वो सूचना का भी पालन नहीं किया है। यानी इस महाराष्ट्र में विधानसभा अध्यक्ष इस सभी मंत्रियों को, आमदारों को यहाँ पे सूचना देते हैं और उनका पालन नहीं होता है। इस महाराष्ट्र की ये व्यथा, ये व्यवस्था, ये अव्यवस्था, इन सरकार के जितने भी मंत्री है, ये मंत्रियों को, मैं इस मंत्रियों को या सरकार को गुजारिश करना चाहता हूँ या मैं सवाल पूछना चाहता हूँ आपके मीडिया द्वारा। जितने क्वेश्चन हम आपको पूछते हैं, हमको पूछते हैं, आप हमारा एक क्वेश्चन पूछिए आप कि हाईकोर्ट ने दिया हुआ निर्णय अगर इनको मान्य नहीं है तो ये न्यायालय व्यवस्था के ऊपर भी सरकार है, ऐसा यानी इस न्याय व्यवस्था इनको अमान्य है। इसका अर्थ ऐसा निकाला जाए क्या? जब हाईकोर्ट ने आदेश दिए हैं सैलरी रिलीज करने के, तो भी ये सैलरी रिलीज नहीं करती है। या शासनाचं या कायद्याचं पालन करणारी सरकार आहे की भक्षण करणारी सरकार आहे, याचं उत्तर आम्हा शिक्षकांना आज शेवटच्या आपल्या आंदोलनाच्या शेवटच्या दिवशी सुद्धा मिळालं नाही आणि लेखी स्वरूपात सरकारने अजूनपर्यंत आमची दखल घेतलेली नाही। आणि असे आम्ही कोमेजलेले चेहरे म्हणजे 10 महिन्यापासून उपाशी मरत आहोत। आमचे लहान मुलं बाळ, आमची पत्नी, आमची जीवन संगिनी आम्हाला विचारते की तुमची सॅलरी कधी होणार आहे। लहान मुलांना दुधासाठी पैसे नाही आहेत, आमचे मासिक हप्ते आहेत, आमचे बँकांचे लोन आहेत, आमची सॅलरी आहेत आणि हे सॅलरी थांबल्यामुळे संपूर्णतः आमची अव्यवस्था झालेली आहे। आज आम्ही मरणाच्या दारात उभे असून सुद्धा सरकार याची दखल घेईल की नाही घेईल, हा प्रश्न तुम्ही मीडियांनी सरकारला विचारावा, एवढीच माझी विनंती आहे। आणि माझ्या या नागपूर शहराचे आदरणीय देवेंद्र भाऊ फडणवीस साहेब जेव्हा या शहराचे पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले, त्यावेळेस आम्ही या नगरवासियांनी आमच्या स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करून त्यांच्यासाठी पेढे घेऊन आम्ही या संपूर्ण ढोल ताशाच्या जगरामध्ये आम्ही पूर्ण आनंद साजरा केलेला आहे। कारण आमच्या शहराचे मुख्यमंत्री झाले असताना आज आम्हाला ही व्यथा पाहायला मिळत आहे। इथला शिक्षक उपाशी मरत आहे। तर देवाभाऊला, या सरकारला, या मायबाप सरकारला एकच विनंती आहे की आमच्या ह्या ज्या व्यथा, आमच्या ही समस्या आहे, हे समस्या आणि आमच्या सेवेला संरक्षण द्यावं, हीच माझी या देवाभाऊला आणि या सरकार मायबापला विनंती आहे। धन्यवाद।
दादा तो मेरे वाले नमस्कार, आमच्या न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. काय सांगणार आहात? आजचा अधिवेशनाचा 7वा दिवस आहे आणि अजूनपर्यंत शिक्षकांचा जो मुद्दा आहे तो अजूनपर्यंत मार्गी लागलेला नाही आहे. अधिवेशनामध्ये जे आहे लक्षवेधी लागलेली नाही आहे. काय तुमचं मत आहे? नमस्कार, मी सहाय्यक शिक्षक या नात्याने शालार्थ शिक्षक पीडित यामुळे घोषित करण्यात येत आहे आम्हाला, पण तसं काही नाही आहे. बघा, चंद्रपूर जिल्ह्याचे याच धर्तीवर पेमेंट झालेलं आहे आणि ह्याच राज्यात हेच मुख्यमंत्री साहेब सर्व नसती काही पण नाही आहे मागितलं तरी पण तिथे पेमेंट करण्यात आलेलं आहे. तेच वकील, तेच हायकोर्ट. आम्ही म्हणतो हायकोर्टाची ज्याचे याचिका दाखल झालेली आहे त्याला तरी थोडा रिलीज द्या. आणि कसं आहे, ते लोक आश्वासनवर आश्वासन देतात, पण आम्हाला कोणी लेखी स्वरूपात नाही देत. चौकशीला बोलवतात मॅडम तिथे आणि तो 4 नंबरचा ड्राफ्ट, सर्व डॉक्युमेंट आमच्याकडे ड्राफ्ट त्यांच्याच तो डीडी ऑफिस मध्येच बनवल्या जातात. ज्यावेळेस तो ऑनलाईन प्रकारे मागितला गेला होता, बनवलेला गेला होता, तिथूनच तो होतात. शिक्षकाकडे नाही आहे तो, त्यामुळे ही परिस्थिती आली आहे. नाही राहिली असती तर कशाला इथे बसले असते. आज आमचेही पेमेंट सुरू राहिला असतं. काही लोकांना आता येऊन आंदोलन इथेच थांबणार आहे की समोर पण चालणार आहे? बघा, आंदोलनाची रूपरेषा तर आज आम्ही संविधानिक मान्यतानुसार आम्हाला थांबवण्यात येत आहे, पण आमचा लढा इथेच सुरू असं थांबणार नाही आहे, सुरू राहणार आहे. आणखी आम्हाला त्रास देऊ नका, बस आम्हाला जेही होते मागण्या आम्ही ते करू शकतो. आणि तुमच्याकडून जे कोऑपरेट होते सरकारला, माझ्या मायबापाला हेच म्हणणं आहे की आमच्या सर्व न्याय विधी करा, आम्हाला शिक्षकाला न्याय द्या. ज्याच्यात जे अधिकारी काही घोटाळे झाले होते ते आम्ही केले का, टीचरनी केले का, याच्यात फक्त तुम्ही आम्हाला न्याय द्या. हे सरकारला हेच विनंती आहे. सरकारशिवाय आम्हाला कोणी मार्ग काढू नाही शकेल. सरकार मायबापाला हेच विनंती आहे की आमच्या शिक्षकांना 632 जे आमचे शालार्थ पीडित शिक्षक आहे यांना फक्त न्याय द्या, हेच मागणी करतो आता. कारण की मागू खूप झालेलं आहे. समोरचे पाऊल नाही. बघा, आता मॅडमनी आम्हाला आज उपसंचालक मॅडम आल्या होत्या, काही आश्वासन दिलं, काही तुम्ही कोऑपरेट करा, काही आम्ही सर्व कोऑपरेट करायला तयार आहोत. आम्हाला आज इथे बसण्याची काही इच्छा होती नाही, पण त्यांनी मजबूर केला आम्हाला आणि पोलीस प्रोटेक्शन पण खूप सपोर्ट केला आम्हाला. पण काय होते, काही कारणास्तव आम्ही इथे बसणं पडलं आणि ते जो ड्राफ्ट मागतात तो आम्ही त्यांनी त्यांच्या ऑफिसमध्ये बनतात आणि त्यांच्याच साईननी बनतात ना, तो तिथे राहते. अरे, आम्ही एवढे डॉक्युमेंट देतात तर तुम्ही एक ड्रॉप द्या ना. असंच आमची एक मागणी आहे. आणि आमचे पेमेंट जो रखडलेला 10 महिन्यापासून जो हायकोर्टाचा ऑर्डर आहे तो रिलीज करा, बस इतकीच मागणी आहे आमची.